मोकळ्या शेतात मेंढ्या का घातल्या या कारणावरून 5 ते 6 मेंढपाळांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना करमाळा तालुक्यातील वरकाटणी गावात घडली। मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी 2 वाजेच्या सुमारास धनंजय पालवे हे आपल्या मेंढ्या घेऊन वरकाटणी गावातून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोकळ्या शेतात त्यांच्या 4 ते 5 मेंढ्या उतरल्या। यानंतर शेतमालकाने येऊन त्यांना कुठल्याही प्रकारे जाब न विचारता थेट मारहाण करण्यास सुरुवात केली। यामध्ये धनंजय पालवे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली, तर 65 वर्षीय चंदा मोटे या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत। या दरम्यान मोटे यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला देखील मारहाण करत तिला गाडीमध्ये टाकून पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र मेंढपाळांसोबत असलेल्या अन्य काही जणांनी विरोध करत मुलीला पळून नेण्याचा प्रयत्न हाणून पाडला। सदर घटनेची माहिती महाराष्ट्र राज्य मेंढपाळ विकास समितीच्या सदस्या शारदा पांढरे यांना मिळताच त्यांनी तात्काळ जखमींना सुरुवातीस करमाळा येथील तालुका ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। सध्या चंदा मोटे यांच्यावर बारामतीमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। मेंढपाळांना मारहाण केल्याप्रकरणी 5 ते 6 जणांवर करमाळा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास करमाळा तालुका पोलीस करत आहे। मात्र कुठलीही विचारपूस न करता मेंढपाळांना अशा प्रकारची जबर मारहाण झाल्याने मेंढपाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। त्यामुळे या घटनेतील दोषींवर कठोरातली कठोर कारवाई करावी आणि मेंढपाळांना न्याय मिळावा अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ वर्गांकडून केली जाते। एकूणच या घटनेतील दोषींवर करमाळा पोलीस आता काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, करमाळा।